दोष आहे. कोर्टाने जरी तिला सोडलेलं असलं ना तरी आमच्या नजरेत ती निर्दोष ठरत नाही. मी पण असं म्हटलं तर चालेल का की मधुभाऊंची जरी कोर्टाने निर्दोष सुटका केली असली तरी नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मध्ये आज आपण पाहणार आहोत. प्रियाला पडू लागली आहे तिच्या आई वडिलांची दिवसाढवळ्या स्वप्न आणि तिने रचलेला आहे नवीन प्लॅन सुभेदारांच्या घरामध्ये जाण्याचा. चला तर पाहूया आजचा भाग. प्रेक्षकांनो, सगळेजण घरातील सायलीच्या बेडरूममध्ये जमलेले असतात. कल्पना म्हणते आता आपण दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात करूया का. सायली म्हणते हो. कल्पना पुढे म्हणते अगं मग असं करूया का, तुझ्या रूमपासूनच आपण साफसफाईला सुरुवात करूया. सायली म्हणते बरं ठीक आहे. अस्मिता चुकार पावटा म्हणतो आई माझ्या औषधांची वेळ झालेली आहे, मी लगेच औषध घेऊन येते. कल्पना म्हणते अगं साफसफाईचं नाव काढलं म्हणून अस्मिता पळून जायचं नाटक करू नकोस, मला माहीत आहे तुझी सगळी औषधं घेऊन झालेली आहेत. सायली म्हणते अहो अस्मिताताई तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला मी काही अंगमेहनतीची कामं देणार नाही. तुम्ही असं करा, यांचं जे पुस्तकांचं कपाट आहे ना ते आवरायला घ्या, तोपर्यंत मी माझं कपाट आवरते आणि लगेचच पुसून घेते. अस्मिता तोंडवाकडं करत म्हणते बरं ठीक आहे करूया आवराआवरी. आणि सायली सगळ्यांसाठी साफसफाई करण्यासाठी सामान घेऊन येते, पाण्याची बादली आणि थोडेसे कपडे. आता तिघी मिळून सायलीच्या रूमची आवराआवर करतायत, साफसफाई करतायत. सायली तिचं कपाट आवरत असताना तिला नेमकी ती 2 गाठोडे दिसतात. ती गाठोडं उघडते आणि बेडवरती बसून त्यातील वस्तू पाहू लागते. पहिलं गाठोडे उघडते, खरं तर ते प्रियाचं गाठोडं असतं, त्यामुळं त्यातील वस्तू पाहिल्यावरती तिला काहीच वाटत नाही. त्यानंतर मात्र ती स्वतःचं गाठोडं उघडते आणि त्यातील बाहुली, फ्रॉक आणि सर्वात शेवटी अर्जुन लहान असताना त्याने दिलेलं ते खेळणं ती हातामध्ये घेते आणि त्याच्याकडे एकटक लावून बघत असते. एवढ्यात तिला भूतकाळातील काही आठवणी आठवतात आणि तिला कसं तरी होऊ लागतं. आणि तिला हेही आठवतं की जेव्हा ती सुभेदारांच्या घरातून म्हणजे बाहेर पडत असते त्यावेळेस अगदी पुसट असा सीन सगळ्या स्क्रीनवरती दाखवलेला आहे प्रेक्षकांनो, पण सायलीला काही नीट आठवत नसतं. ते खेळणं हातात घेतल्यानंतर तिला आठवतं की सर्वात शेवटी गाडीचा ॲक्सिडेंट ज्यावेळेस झालेला असतो त्यावेळेस सुद्धा सर्वात शेवटी ते खेळणं तिच्या हातामध्ये होतं. त्यामुळं तिला खूप त्रास होतो आणि ती मोठ्यांदा आई म्हणून किंचाळते. सायलीची किंचाळे ऐकून कल्पना लगेच इथे येते आणि म्हणते काय झालं बाळा. तिचं डोकं मांडीवरती ठेवून तिला उठवण्याचा प्रयत्न करते. अस्मिता म्हणते मी तिच्यासाठी पाणी घेऊन येते. आणि ती लगेच प्रतापला आवाज येते. प्रताप रूममध्ये येतो आणि म्हणतो सायलीला काय झालं. कल्पना म्हणते अगोदर तर आमच्याशी छान बोलत होती, पण अचानक काय झालं काय माहिती, ती तिचं कपाट आवरत होती. असं म्हटल्यानंतर कल्पना तिचे हात चोळू लागते. प्रतापचं लक्ष जातं सायलीच्या हातात असलेल्या त्या खेळण्याकडे आणि तो म्हणतो हे काय, सायलीच्या हातामध्ये हे खेळणं कसं काय आलं. कल्पना विमलला सांगते अगं जा पटकन साखर पाणी घेऊन ये. अर्जुन ऑफिसमधून आलेला असतो. एवढ्यात विमलची धावपळ बघून तो म्हणतो अगं काय झाले विमल. ती म्हणते अहो सायलीताईंना चक्कर आली, तुम्ही पटकन वरती जा आणि बघा. आलेच मी तोपर्यंत. अर्जुन वरती जातो आणि विचारतो सगळ्यांना काय झालं सायलीला. आणि प्रताप चिडतो म्हणतो अशा वेळी तर अश्विनचा काहीच उपयोग नाही. तो म्हणतो मी पटकन डॉक्टरांना फोन करतो. अर्जुनचं लक्ष बेडवरती पडलेल्या त्या गाठोड्यांकडे जातं आणि त्याच्या लक्षात येतं की नेमकं काय झालेलं आहे ते. तो म्हणतो थांबा डॅड, थोड्या वेळाने सायलीला बरं वाटेल. अहो तिने तिचं गाठोडं उघडलेलं आहे, त्यातील जुन्या वस्तू बघून तिला चक्कर आलेली आहे, त्यामुळे आता डॉक्टरांना बोलवायची गरज नाही, थोड्या वेळाने तिला बरं वाटेल. अस्मिता बघते तर सायलीला शुद्ध येऊ लागलेली असते. ती म्हणते बघा सायलीला शुद्ध आली. अर्जुन सायलीला आवाज येतो सायली सायली. कल्पना म्हणते सायली उठ बाळा. आणि विमलनं आणलेलं साखर पाणी ती कल्पनाच्या हातामध्ये देते. सायली साखर पाणी पिते आणि अर्जुन तिला म्हणतो अगं तुला माहित आहे ना तुझं गाठोडं उघडल्यावरती तुला त्रास होतो, मग तू कशाला तुझं गाठोडं उघडलंस. प्रताप म्हणतो सायलीचं गाठोडं. अर्जुन म्हणतो हो डॅड, मधुभाऊंनी सायलीच्या सगळ्या जुन्या लहानपणीच्या वस्तू जपून ठेवलेल्या होत्या आणि त्या सगळ्या वस्तू आता आमच्याकडे आहेत. कल्पना म्हणते हे तर तन्वीचं गाठोडं आहे ना. कल्पना आता तन्वीच्या गाठोड्यातील एक एक वस्तू पाहत असते. त्यातील सर्वात पहिल्यांदा ती तिचा फोटो घेते आणि म्हणते तन्वी लहानपणी किती गोड होती, वाटलं नव्हतं की ती मोठी झाल्यावरती अशी वागेल. आता तिने ते खेळणं हातामध्ये घेतलेलं आहे आणि ती म्हणते तन्वीला लहानपणी आपल्याकडे राहायचं होतं, त्यामुळे ती खूप रडत होती आणि ज्यावेळेस अर्जुनने तिला हे खेळणं दिलं त्यावेळेस ती लगेच रडायची थांबली.
हे सगळं ऐकल्यावरती सायलीला परत त्रास होऊ लागतो. तिला काही पुसट जुन्या आठवणी आठवू लागतात. हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो, मम्मा आपण आता या विषयावरती बोलायला नको, ते गाठोडे इकडे दे, मी लगेच कपाटामध्ये ठेवतो. आणि तो सायलीला म्हणतो, तू शांत हो, थोडीशी रिलॅक्स हो. अस्मिता म्हणते की तन्वीचं गाठोडं तुमच्याकडे कसं काय, सायलीचं गाठोडं आहे हे मी समजू शकते. प्रताप म्हणतो, अरे अर्जुन, नेमकं काय चाललंय हे सांगशील का? अर्जुन म्हणतो, हो सांगतो, पण आपण इथे बोलायला नको, आपण खाली जाऊन बोलूया का? सगळे तयार होतात. किल्लेदारांच्या घरामध्ये सुमन आणि नागराज जेवत असतात. नागराजच्या लक्षात येतं की प्रिया तिथे आलेली आहे, त्यामुळे तो मुद्दाम विषय काढतो. अगं सुमन, बघ ना, अर्जुनचं सायलीवरती किती प्रेम आहे. तिच्यासाठी त्याने ड्रेस शिवायला टाकला, हे मला खूप आवडलं. तो प्रियाकडे बघत तिला म्हणतो, अगं तू कधी आलीस, बस ना, उभी का? प्रिया म्हणते, राहू द्या. नागराज पुढे म्हणतो, अगं तू का नाही अश्विनला सांगत तुझ्यासाठी ड्रेस शिवायला? प्रिया म्हणते, तेही राहू द्या. सुमन म्हणते, अहो पण तो टेलर चांगला आहे का, जो तुम्ही अर्जुनला सुचवलेला आहे? नागराज म्हणतो, तो जगात भारी एक नंबर टेलर आहे. अगं म्हणून तर आपण अर्जुनला तो पत्ता दिलेला आहे, सदाशिव लोखंडे, श्रद्धा टेलर्स. अगं प्रिया, आपण एक काम करायचं का, मी अश्विनला श्रद्धा टेलर्सचा पत्ता देतो, म्हणजे तो तुझ्यासाठी ड्रेस शिवेल. प्रियाच्या तोंडावरती पारा वाजता ती म्हणते, काही नको, आणि ती तिथून निघून जाते. नागराज पुढे म्हणतो, हिला काय झालं? जाऊ दे सुमन, तू आपली जेव, असं म्हणून दोघेही जेवण करतात. इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये सगळेजण हॉलमध्ये जमलेले आहेत. प्रताप म्हणतो, म्हणजे मधुभाऊनी सगळ्या मुलांची अशी गाठोडी बनवून ठेवलेली आहेत का? अर्जुन म्हणतो, हो, पण कल्पना म्हणते, तन्वीचं गाठोडं तुमच्याकडे कसं काय, ते मधुभाऊंकडे किंवा तन्वीकडे असायला हवं. अर्जुन म्हणतो, हो, तिच्याकडेच होतं, तिच्या रूममध्ये कपाटामध्ये तिने लॉकरमध्ये लपवून ठेवलेलं होतं आणि तिच्या रूममधून हे मी माझ्याकडे घेतलेलं आहे. त्यानंतर सायलीचं गाठोडं तिनं महिपतच्या घरातून कसं चोरलं आणि ते चोरताना तन्वीला अर्जुन आणि सायलीने कसं पकडलं आणि ते गाठोडं कसं त्यांच्याकडे आलं, हा सर्व किस्सा स्क्रीनवरती दाखवलेला आहे. प्रेक्षकांनो, हे सगळं अर्जुन अस्मिता, प्रताप आणि कल्पना यांना सांगत असतो. हे ऐकल्यावर अस्मिता म्हणते, कशी मुलगी आहे ही? अर्जुन म्हणतो, आपल्याला माहीतच आहे ती कशी आहे ते, पण गाठोडं मिळून मी गप्प बसणार नाही, सायलीच्या खऱ्या आईवडिलांना शोधून काढणार आहे. हे ऐकल्यावर प्रताप म्हणतो, काय? अरे पण इतक्या वर्षांनी ते तुला कुठे सापडणार आहेत? कल्पना म्हणते, हो, अरे पण ते जिवंत तरी असतील का? अर्जुन म्हणतो, हो, ते जिवंत आहेत, मधुभाऊंनी तसं मला सांगितलं आहे. ही सगळी चर्चा सुरू असते, एवढ्या सायली तिथे येते आणि सायली म्हणते, अहो तुम्ही सगळेजण कशाबद्दल बोलत होता? कल्पना म्हणते, ते सगळं जाऊ दे, तू अगोदर येऊन इथे बस. अगं तू जास्त विचार करू नकोस. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, टॉपिक बदलू नकोस, तिला सगळं माहीत आहे, आम्ही दोघे मिळूनच तिच्या आईवडिलांना शोधतोय. हे ऐकल्यावर प्रताप म्हणतो, उत्तम, अरे तिला जर तिचे आई वडील मिळणार असतील तर यापेक्षा जगामध्ये दुसरं सुख कोणतंही मोठं नाही. लवकरात लवकर तुम्ही दोघेही मिळून सायलीचे आई वडील शोधा. कल्पना म्हणते, हो, मलाही त्यांना भेटायचं आहे, ज्यांनी मला एवढी गोड मुलगी सून म्हणून दिली त्यांना सुद्धा मला भेटायचं आहे. इकडे प्रियाला मात्र जाम टेन्शन आलेलं असतं आणि दिवसाढवळ्या तिला स्वप्न पडू लागलेली असतात. ती तिच्या रूममध्ये बसलेली असते, एवढ्यात तिला स्वप्न पडतं की तिला भेटण्यासाठी तिचे आई वडील आलेले आहेत, म्हणजे सदाशिव लोखंडे, आणि ते तिला म्हणतात, अगं बबली, एवढे दिवस तू कुठे होतीस, बरं झालं तू आम्हाला भेटलीस, आम्हाला वाटलं नव्हतं की तू आम्हाला भेटशील. प्रिया म्हणते, तुम्ही दूर व्हा, मी तुमची बबली वगैरे काही नाही, मी तन्वी सुभेदार आहे. प्रियाची आई म्हणते, अगं सासरची तू प्रिया सुभेदार, पण माहेरची तू बबली लोखंडेच आहेस. प्रियाचे वडील तिला म्हणतात, अगं बबली, मला वाटलं नव्हतं की तू भेटशील, मला वाटलं होतं तू भेटायच्या अगोदरच मी मरेन. प्रिया म्हणते, तुम्हाला मरायचं तर मरा, पण मला याच्यामध्ये ओढू नका. प्रियाची आई म्हणते, अगं मी तुझी आई आहे. प्रिया चिडते आणि म्हणते, मी तुमची कोणी नाही, ही सायली आहे ना, ती तुमची मुलगी आहे, बघा तुमचे चेहरे सुद्धा मॅच होत आहेत आणि तुमची गरिबी सुद्धा. अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, आता नाटक हे पास कर, तूच बबली लोखंडे आहेस. अगं त्याचे तुला पुरावे हवेत का, दाखवू का? हे बघ तुझं गाठोडं, सदाशिव लोखंडे, तुमचा फॅमिली फोटो दाखवा. मग तिचे आई वडील तिला फोटो दाखवतात आणि म्हणतात, हे बघ या फोटोमध्ये तूच आहेस आणि तू सगळ्यात मोठी आमची मुलगी आहेस. सायली म्हणते, आता तुझी नाटकं बास कर, या फोटोमध्ये बघ तूच आहेस आणि तूच यांची मुलगी आहेस. प्रिया पळत असते, मी यांची मुलगी नाही, आणि तिचे आई वडील तिच्या पाठीमागून धावत असतात. तिची आई तिला म्हणते, अगं आपल्या घरी चल, मीठ भाकर खाऊ आणि सुखी राहू. प्रिया म्हणते, मला तुमची मीठ भाकर नको. प्रियाचे वडील म्हणतात, अगं तुझ्या 4 बहिणी तिकडे तुझी वाट बघतायत.
प्रिया म्हणते, नाही नाही, मी तुमची मुलगी नाही, माझ्या कोणी 4 बहिणी नाहीत, सोडा माझा हात सोडा. प्रिया पडलेल्या अचानक स्वप्नातून बाहेर येते आणि म्हणते, किती हॉरिबल स्वप्न होतं हे. मी जर अर्जुनवर लक्ष नाही ठेवलं तर लवकरच हे स्वप्न खरं होऊ शकतं. आता काही करून मला अर्जुन आणि सायलीवरती लक्ष ठेवायला हवं, तरच ते माझ्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोहोचू नाही शकणार. आता मला सुभेदारांच्या घरामध्ये शिरण्यासाठी काहीतरी नवीन आयडिया काढावी लागेल. अर्जुन आता नेहमीपेक्षा थोडासा लवकर उठलेला असतो आणि सायलीला म्हणतो, बायको पटकन कॉफी तयार आहे का, असेल तर मला दे, मला पटकन जायचं आहे. सायली बाहेर वाकून बघते आणि अर्जुन तिला म्हणतो, अगं अशी काय बघतेस. सायली म्हणते, नाही अहो, सूर्य कोठून उगवलाय ते बघते. अहो, एरवी तर तुमची खूप घाई गडबड असते, उशिरा उठता आणि नाश्ता न करता तुम्हाला पळून जायचं असतं. अर्जुन म्हणतो, अगं बायको टोमणा मारतेस ना मला. सायली म्हणते, छे छे, तुम्हाला कुठलं टोमणा मारते, मी स्वतःविषयीच बोलते. मी निवांत उठते, मग अशी इथे थोडा वेळ बसते आणि कॉफीची ऑर्डर करते आणि कॉफी आल्यानंतर बेडवरती बसून निवांत एक एक घोट कॉफीचं पिते आणि अगदी निवांत तासभर इथे बसते आणि त्यानंतर उठून परत चेअरवर बसते आणि इथेच लॅपटॉप उघडून काम करत बसते, कारण मला घरीच बसून काम करायची सवय आहे ना. आणि फक्त तासभर बसते आणि त्यानंतर मला मधूनच आठवतं की मी अजून अंघोळ केलेली नाही आणि पटकन उठते आणि अंघोळीला जाते. अर्जुन उठतो आणि म्हणतो, अगं माझी नक्कल करतेस काय. दोघांची मजाक मस्ती सुरू असते. त्यानंतर सायलीच्या हाताला एक बॅग लागते. ते बघते तर ती असते ड्रायक्लिंग देण्याची साडी आणि ती बघते तर अजून साडी इथेच आहे का, असे प्रश्न ती अर्जुनला विचारू लागते. ती म्हणते, नेहमीप्रमाणे तुम्ही ही साडी ड्रायक्लिंग द्यायला विसरलात ना, राहू देतात, मीच देते ड्रायक्लिंगला. सायलीच्या हातातील साडीची बॅग उडवून अर्जुन म्हणतो, तुला हे दाखवायचं आहे का मी किती केअरलेस आहे, पण मीही आता तुला दाखवून देणार आहे की ही साडी मीच टाकणार आहे ड्रायक्लिंगला. सायली म्हणते, तर तुम्ही नाही सोडणार तुमचा हट्टीपणा. तर ती साडी व्यवस्थित त्या ड्रायक्लिंगला आणि पटकन नाश्ता करण्यासाठी खाली या, काय माहिती तुमचं काय झालं असतं. सायली रूममधून जाते. अर्जुन साडी आणि सायलीचा एक ड्रेस बॅगमध्ये ठेवतो. प्रिया विचार करते की माझ्या डोक्यावरची तलवार तर आता खाली खाली येऊ लागलेली आहे. या किल्लेदाराच्या घरामध्ये बसून काहीच उपयोग नाही. तिकडे अर्जुन त्या टेलरिंगपर्यंत पोचला तर सगळं माझं पितळ उघडकीस येईल. त्या अगोदर मला सुभेदारांच्या घरामध्ये जायला हवं. आता सगळ्यात महत्त्वाचं मी माझं हत्यार बाहेर काढणार आहे, ते म्हणजे माझा पिंडोक नवरा आणि त्याचं माझ्यावरती असलेलं आंधळं प्रेम. प्रिया पटकन तिच्या रूममध्ये जाते. बघते तर अश्विन बेडवरती पुस्तक वाचत बसलेला असतो. ती मनामध्ये विचार करते, ह्या निर्लज्ज घर जावायला स्वतःच्या घरी का जावंसं वाटत नाही, पण काही झालं तरी मी याला आता सुभेदारांच्या घरी घेऊन जाणारच. प्रिया खोटं प्रेमाचं नाटक करत अश्विन जवळ जाते आणि त्याच्या हातातील पुस्तक ओढून घेते. अश्विन म्हणतो, अगं प्रिया काय करतेस हे. प्रिया म्हणते, अरे अश्विन, तू किती अनरोमॅन्टिक आहेस, तुझी बायको तुझ्यासमोर उभी असते ना, तू पुस्तकामध्ये डोकं खुपसून बसलायस. अश्विन प्रियाला म्हणतो, आज माझ्या बायकोचा मूड खूप चांगला दिसतोय. प्रिया म्हणते, अरे मी आज ठरवलेलं आहे की आपण आता आपल्या हक्काच्या घरामध्ये जायचं, बाबांच्या घरामध्ये नाही राहायचं. अश्विन म्हणतो, म्हणून तर मी एक 1 BHK फ्लॅट बुक केलेला आहे आणि तो दोघांसाठी पुरेसा आहे. हॉस्पिटलपासून तो अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तो मालक म्हणालेला आहे, तुम्ही मला लगेच सांगा, मी लगेच तुम्हाला फ्लॅट देतो. प्रिया चिडते. अश्विनचा हात झटकते आणि म्हणते, अरे अश्विन, मी तुला काय म्हटलं, आपलं हक्काचं घर. अश्विन म्हणतो, म्हणजे कुठलं. अरे अश्विन, म्हणजे अन्नपूर्णा निवास. अश्विन म्हणतो, प्रिया मी तुला किती वेळा सांगू, त्या घराशी आपला काहीही संबंध नाही. प्रिया म्हणतो, अरे आपल्याला घराबाहेर काढायचं आहे, म्हणून तर सायलीनं हे सगळं नाटक केलेलं आहे. प्रेक्षकांनो, पिंडोक अश्विन परत एकदा प्रियाच्या खोट्या प्रेमाच्या नाटकामध्ये फसतो. ती म्हणते, अरे सायली किती धूर्त आहे, तुला नाही माहीत. अरे आपण जर वेगळ्या घरी राहायला गेलो ना, तर ती तुला तुझ्या आईवडिलांपासून कायमचं तोडेल. प्रेक्षकांनो, परत एकदा प्रियाच्या जाळ्यामध्ये अश्विन फसलेला आहे. इथे संपलेला आहे आजचा भाग. उद्याच्या भागामध्ये दाखवलेला आहे की अर्जुन कपडे शिवण्यासाठी सदाशिव लोखंडेकडे गेलेला आहे. अन्नपूर्णा निवासमध्ये परत अश्विन आलेला आहे आणि सगळ्या सुभेदारांनी प्रियाला घरामध्ये घेण्यासाठी नकार दिलेला आहे. हे बघून अश्विन चिडतो आणि प्रेक्षकांनो, भेटूयात तर उद्याच्या भागामध्ये. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा भाग पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद.